वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। कालच्या पाठात पाहत होतो 5000 वर्षापूर्वी दिलेला उपदेश आणि तेव्हापासून ते आजपर्यंत त्या उपदेशावर म्हणजे गीतेवर अनेक आचार्यांची असणारी भाष्य, या ठिकाणी सांगितले. म्हणजे 5 शंकराचार्य असो, शंकराचार्याच्या पूर्वी, शंकराचार्यांच्या पूर्वी असणारी भाष्य म्हणजे ज्ञान कर्म समुच्चयवाद, त्यानंतर आचार्यांचा असणारा ज्ञानादेव कैवल्य हा वाद, त्या अनुषंगाने पुढे येणारे अनेक आचार्य, मध्वाचार्य असो, रामानुजाचार्य असो, वल्लभाचार्य असो, त्या सर्वांनी वेळोवेळी गीतेवर आपापली भाष्य या ठिकाणी सांगितली. अगदीच शेवटच्या कालखंडामध्ये 101 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं, लोकमान्य बाळ टिळक असो अथवा विनोबा भावे असो, यांनी सुद्धा यात गीतेच्या अनुषंगाने गीताईचं ज्ञान आम्हा सर्वांना प्रतिपादित केलं. अशा प्रकारे गीतेवर अनेक भाष्य विचार जरी असले तरी त्यामध्ये असणारा प्रामुख्याने तो विचार आहे. कारण गीता ही प्रस्थानत्रयीचा असणारं द्वार आहे. प्रस्थानत्रयीमध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस प्रवेश करण्यासाठी प्रमुख द्वार काय आहे? तर प्रमुख द्वार आहे भगवद्गीता. गीतेच्या माध्यमातून म्हणून गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या तिघांना आपण प्रस्थानत्रय म्हणतो, की ज्याच्यामध्ये या शरीरामध्ये असणारा जो आहे चित स्वरूपाचं चैतन्य असो आता त्यामध्ये कोण राहतो त्याचा विचार ज्याच्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी गीता जर प्रस्थानतरीचा असणारं जर द्वार असेल तर त्या प्रस्थानतरीच्या अनुषंगानेच त्या गीतेवर व्याख्या करता आली पाहिजे. आणि तोच गीतेचा असणारा प्रमुख सिद्धांत. आणि तोच सिद्धांत आचार्य आपल्या सर्व भाष्यांच्या द्वारे प्रकट करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून इतर भाष्यांपेक्षा जर आपण पाहिलं तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये आचार्यांचं भाष्य सप्रमाण मानलं जातं. सर्वात जास्त भाषांमध्ये प्रसिद्ध कोणाचं असेल भाष्य तर प्रसिद्ध भाष्य हे जगद्गुरू आद्य शंकराचार्यांचंच भाष्य हे प्रसिद्ध आहे. कारण त्यामध्ये सर्व तर्क विनिमय करून वास्तविक तत्व काय जे सांगितलं आहे, मामुपेत्यत कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते, जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर काढण्याचं जे काम आहे ते काम आचार्यांचं असणारं भाष्य आपल्याला करतं. आणि म्हणून आचार्यांनी आपल्यावर फार मोठे उपकार केलेले. अव्याहतपणे असणारा शास्त्र सिद्धांत, असणारा परंपरागत, की सृष्टीच्या आरंभापासून जी परंपरा निर्माण झाली, नारायण जता आद्य नारायणं पद्मवं वसिष्ठ, अशा प्रकारे असणारी संपूर्ण परंपरा, गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम, गौडपादाचार्य असो, व्यास असो, शुकमुनी असो, या सर्वांद्वारे असणारी जी अव्याहत परंपरा जी आहे, ही असणारी अव्याहत परंपरा एकसूत्रेण अस्मदाचार्यपर्यंताम आपण म्हणतो, आमच्या आचार्यांपर्यंत. आचार्य म्हणजे काय? आचरती इथे आचार्य, शास्त्र व्याख्या करता आचार्य शब्दाची, की शास्त्र
शिकल्यानंतर आता अध्ययन झाल्यानंतर अध्यापन करत असताना जो त्या शास्त्राचं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये करतो तो आचार्य. म्हणून अशा प्रकारे असणारी अव्याहत परंपरा आमच्यापर्यंत आणून सोडण्याचं जे काम आहे, सोडण्याचं काम प्रामुख्याने आचार्यांनी केलं. म्हणून आचार्यांचा असणारे उपकार आमच्यावर फार मोठे. आणि त्यानंतर दुसरा उपकार जर आचार्यांचे जे असतील तर धर्मामधील असणारी मतमतांतर, अवैदिक, वाममार्ग, कापालिक मार्ग, अनेक प्रकारचे प्रस्थ आचार्यांच्या काळामध्ये वाढली होती. अवैदिक संप्रदाय संपूर्ण वाढला होता. पंचमकार साधनामध्ये मद्य, मांस, मदिरा अशा प्रकारे सर्वत्र अधर्म धर्माच्या आधारे सर्वत्र वाढला असताना या भूतलावर 1200 वर्षापूर्वी जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा या ठिकाणी जन्म. त्या जन्माविषयी पुराणामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे तत्पूर्वी आपल्याला दाखले निश्चितपणे मिळतात. भविष्य पुराणामध्ये सांगितलं, कलब्धे 20सहस्रांते लोकानुग्रह काम्या 24 शिष्यस्तु शंकरो अवितरिष्यति. जे भविष्य पुराण आहे त्या भविष्य पुराणाने पहिलेच सांगितलं की काय, कलयुगाची 2000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस अधर्म वाढेल त्याच वेळेस लोकांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने भगवान शंकर 24 शिष्यस्तु आपल्या 4 शिष्यांसह काय होतील, शंकरो अवितरिष्यति. ह्या भूतलावर भगवान साक्षात शिव अवतार घेतील असं भविष्य पुराण आम्हाला सांगतं. त्यानंतर लिंगपुराणामध्ये सुद्धा शंकराचार्यांच्या अवतारासाठी असणारा प्रसिद्ध श्लोक, निन्नन्ति वेद विद्याद्विजाः कर्माणि वै कलो कलौ देव महादेवः शंकरो नीललोहितः प्रकाशते प्रतिष्ठार्थम धर्मस्य विकृतिकृतिः. की ज्यावेळेस कलियुगामध्ये संपूर्ण ब्राह्मण वेदविद्या वैदिक कर्म याचीच निंदा करू लागतील त्यावेळेस नीललोहित महादेव भगवान या ठिकाणी अवतीर्ण होतील. हे लिंगपुराणामधील असणारा श्लोक. शिवपुराणामध्ये सुद्धा शंकराचार्यांच्या अवताराबद्दल श्लोक सांगितला. व्याकुर्वन् व्याससूत्रार्थम श्रुते अर्थ यचोतिवान श्रुतेर्न्यायस्य एवार्थम शंकरस्य विधानः. अशा प्रकारे सूर्यसदृश प्रकाशवान सविताननः म्हणजे सूर्याच्या प्रमाणे अत्यंत प्रकाशवान शिव अवतार आचार्य शंकर काय करतील, व्याकुर्वन् व्याससूत्रार्थम. व्यासांनी जी ब्रह्मसूत्र जी लिहिली आहेत बादरायणांनी त्या ब्रह्मसूत्रावर काय करतील, यथामत श्रुतिसम्मत श्रुती पक्षाच्या अनुकूल त्यावर भाष्य करतील. अशा प्रकारे शिवपुराणामध्ये सुद्धा शंकराचार्यांच्या अवताराबद्दल हा श्लोक येतो. आणि शंकराचार्यांच्या अवताराबद्दल अत्यंत प्रसिद्ध असा श्लोक सांगितला जातो सर्वत्र. अष्टवर्षे चतुर्वेदी 12 सर्वशास्त्रविद 16 कृतवान भाष्यम 23 मुनी अभ्यागत. की 8 वर्षाच्या आयुमध्ये जो बालक
सर्व शास्त्रविद होईल. त्यानंतर 12 सर्व शास्त्रविद सर्व 8व्या वर्षी संपूर्ण वेदाचा अध्ययन सांगोपांग करेल. 12व्या वर्षी सर्व शास्त्रविद म्हणजे वेद दर्शन असं संपूर्ण जे शास्त्र आहे त्या सर्व शास्त्रामध्ये काय होतील ते न्याय प्रविष्ट. सर्वामध्ये ते अत्यंत हुशार प्रगल्भ बुद्धिमत्ता त्यांची होईल. आणि अशा प्रकारे अशी प्रगल्भ बुद्धिमत्ता झाल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी षोडशे कृतवान भाष्यम, वयाच्या 16व्या वर्षी की जे या संपूर्ण उत्तरमीमांसा शास्त्रावर आपल्या जीवनामध्ये भाष्य करतील. आणि वयाच्या 32 युगे म्हणजे वयाच्या 32व्या वर्षी काय होतील तर ते आपल्या स्वगृही म्हणजे कैलासावर पुन्हा आपल्या स्वगृही निघून जातील. अशा प्रकारे जगद्गुरु आद्य शंकराचार्यांबद्दल अनेक पुराणांमध्ये तत्पूर्वीच हे संपूर्ण दाखले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून अशा प्रकारे अधर्म वास्तविक गीतेमध्येच भगवंत म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्यावेळी धर्म ग्लानी येईल आणि अधर्म वाढत जाईल त्या त्यावेळेस आणि ते मी काय होईल अवतीर्ण होईल. आणि माझ्या अवताराची असणारी मुख्य कार्य भगवंत पुढे सांगतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूंची रक्षा आणि दृष्टांचा असणारा संहार करण्यासाठीच मी प्रत्येक युगायुगामध्ये अवतीर्ण होतो. या न्यायानं जगद्गुरु आद्य शंकराचार्य अवैदिक मतांचा वेदविरोधी जेवढी म्हणून मतं या भारतामध्ये निर्माण झालेली होती आणि त्या मतांद्वारे काय झालं होतं संपूर्ण भारतामध्ये स्वैराचार आणि आध्यात्मिकेच्या नावाखाली मतमतांतराचा अनेक उद्रेक या ठिकाणी झाला होता. आणि संपूर्ण असणारं देशाचं वातावरण अत्यंत अस्थिर असं झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आचार्यांचा जन्म देवभूमी, त्याला आपण देवभूमी म्हणतो, केरळ त्रिवेंद्रम भगवान पद्मनाभ स्वामींचं असणारं मंदिर त्या ठिकाणी आहे. अशा देवभूमीमध्ये वेदसंपन्न अशा नंबुद्री ब्राह्मण त्या ठिकाणी असणारे जो अग्रहार जो होता त्याला नंबुद्रीप ब्राह्मण म्हणतात. त्या नंबुद्रीप ब्राह्मणांच्या घरामध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा केरळ प्रांतामध्ये जन्म झाला. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या असणारे पिता आणि माता. पिता हे शिवगुरु, शिवगुरुसुद्धा वेदसंपन्न होते, अत्यंत विद्वान होते. आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या मनामध्ये सुद्धा आचार्यांच्या मनामध्ये जी भावना होती की संपूर्ण आयुष्यभर मी काय करावं फक्त वेद प्रचार करावा आणि संन्यस्त व्रतस्थ राहून मी काय करावं तर माझं जीवन यापन करावं. अशा प्रकारे शिवगुरूंचा त्या ठिकाणी विचार होता. परंतु आचार्याय प्रियं धनमारुत्य प्रजातंतुं मा विवच्छेत्सीः ही वेदाज्ञा, शिष्यानुशासन आहे की वेदाध्ययन झाल्यानंतर काय केलं पाहिजे त्या धनाची प्राप्ती करून प्रजातंतुं मा विवच्छेत्सीः की असणारी आपलं पितृऋण मातृऋण याच्यामधून आपल्याला उत्तरदायित्व आपलं झालं पाहिजे, त्यामधून आपण बाहेर पडलं पाहिजे. त्याकरिता म्हणून विवाह हा संस्कार करून घेतला पाहिजे. विवाह हा संस्कार आहे. 16 प्रकारच्या आमच्या धर्मामध्ये संस्कार सांगितलेले आहेत. संस्काराला अत्यंत महत्त्व आमच्या धर्मामध्ये दिलेलं आहे. म्हणून मनुष्याचं शरीर जन्माच्या येण्याच्या अगोदरपासून संस्काराला आरंभ होतो आमच्याकडे.
गर्भाधान हा सर्वप्रथम असणारा संस्कार आहे आमच्याकडे. पुंसवन सीमोंतनयम जातकर्म नामकर्म वगैरे करत 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 शेवटी मध्ये येतो आपण विवाह. विवाह हा सुद्धा संस्कार आहे. विवाह हा आमच्याकडे सोहळा नाही. या संस्काराचं रूपांतर सोहळ्यामध्ये होतं त्यावेळेस त्याची असणारी पायमल्ली आमच्याकडे होती जाते. म्हणजे आज जे आपण विवाहाचं असणारं जे स्वरूप पाहतो सगळीकडं उच्चृंखल, हे का बनलं? संस्कार विसरलो आम्ही आणि काय झालं? सोहळे साजरे करायला लागले. विवाह सोहळा ज्यावेळेस झाला संस्काराचा त्यावेळेस त्याचं स्वरूप आता हे सगळं बदललं आमच्याकडे. आणि म्हणून अशा प्रकारे शेवट अंत्येष्टी म्हणजे जीव गेल्यानंतर मृत्यूनंतर जी कर्म आपण करतो किंवा त्याच्यानंतर सुद्धा आपण जी कर्म करतो आता 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 श्राद्ध पक्ष आहे सध्या. श्राद्ध पक्षामध्ये जी काही कर्म करतो म्हणजे जरी तो गेला तरी त्याचा असणारा आमचा संबंध राहावा या अनुषंगाने हे सगळे संस्कार आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत. आणि संस्काराला अनन्य साधारण महत्त्व. संस्कारहीन न पुनंती वेदाः, की जे संस्कारहीन आहेत त्यांच्याशी वेदसुद्धा वार्तालाप करत नाही. म्हणून संस्काराला महत्त्व. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे प्रजातंतुं मा व्यवच्छेत्सी की असणारी परंपरा किंवा असणारं पितृऋण आणि मातृचं असणारं जे ऋण आहे त्यामधून बाहेर पडण्याकरिता म्हणून विवाह करावा ही गुरूंची आज्ञा शिव गुरूंना झाली. आणि म्हणून त्या अनुषंगाने शिवगुरूंचा विवाह तिथेच जवळ असणारी आर्यंबा यांच्याशी शिवगुरूंचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर ब्राह्मणोत्तर कर्म जे आहेत यजन याजन अध्ययन अध्यापन आणि दान प्रतिग्रह या अनुषंगाने त्यांचं असणारं जीवन यथाविध सुखाने त्यांचा संसार त्या ठिकाणी चाललेला होता. परंतु अनेक वर्ष झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस पुत्रप्राप्ती नाही म्हणून शिवगुरू आणि आर्यंबा या दोघांच्या मनामध्ये कुठेतरी दुःख निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि म्हणून पुत्रप्राप्तीसाठी म्हणून या दोघांनी असं ठरवलं की जवळच असलेल्या एका पर्वतावर जाऊन शिवमंदिरात जाऊन आपण दोघांनी काय करावं तर पुत्रप्राप्तीसाठी त्या ठिकाणी शिवाची आराधना शिवव्रत करावं. या अनुषंगाने शिवगुरू आणि आर्यंबा हे दोघंही त्या ठिकाणी जवळच असलेल्या एका शिवमंदिरामध्ये जातात आणि त्या ठिकाणी शिवव्रताला आरंभ करतात. अनेक महिने त्या ठिकाणी अशा प्रकारे व्रत केल्यानंतर भगवान शिव आशुतोष त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि शिवगुरूला त्या ठिकाणी येऊन स्वप्नामध्ये दृष्टांत देतात की लवकरच तुम्हाला पुत्राची प्राप्ती होणार आहे. परंतु या पुत्रप्राप्तीमध्ये तुम्हाला एकतर अत्यंत बुद्धिमान परंतु अल्पायुष असा पुत्र होईल अथवा दुसरा दीर्घायू होईल परंतु तो बुद्धिहीन होईल. मग अशा प्रकारे तुम्हाला जो पुत्र पाहिजे असेल तर तुम्ही सांगा. अशा अनुषंगाने त्या ठिकाणी शिवगुरू तर विद्वानच होते त्यामुळे त्यांनी जरी अल्पायुष्य जरी असला तरी जो बुद्धिमान आहे असा पुत्र मला प्राप्त व्हावा असं भगवान शंकराकडे प्रार्थना केली. आणि त्या अनुषंगाने ईसा पूर्व म्हणजे 509 म्हणजे वैशाख शुक्ल पंचमी जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांची जन्माची तिथी कोणती तर वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी जगद्गुरू आद्य शंकराचार्यांचा त्या ठिकाणी जन्म केरळमध्ये झाला. आचार्य लहानपणीच असताना त्यांचे असणारे वडील शिवगुरू यांचं निधन होतं. त्यानंतर आचार्य
आणि आई असे दोघं जण त्या ठिकाणी राहतात. आणि शंकराचा असणारा अवतार म्हणून या ठिकाणी आचार्यांचं नाव शंकर हे संबोधन किंवा शंकर असं नाव त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जातं. असे हे शंकर बालपणी अत्यंत विद्वान, एकपाठी, मेधावी, स्मितभाष्य करणारे अशा असल्यामुळे त्या संपूर्ण अग्रहारामध्ये शंकर सर्वांना आवडतात. की जे सांगितले ते लगेच एकपाठी लगेच शिकून रिकामे व्हायचे. आणि सगळे जे आहेत ते सगळेच्या सगळे शंकरावर अत्यंत प्रेम करायला लागले. वयाच्या 3-4 वर्षी आचार्यांनी स्वतःची असणारी मातृभाषा मल्याळम, त्या मातृभाषेमध्ये असणारे सर्व ग्रंथ सर्वप्रथम अभ्यासले. आणि त्यानंतर त्यांनी संस्कृत, इतिहास, पुराण, काव्यशास्त्र या सर्व ग्रंथांचं अध्ययन आचार्यांनी उपनयन येस्तोपर्यंत पूर्ण करून टाकला. त्यानंतर वयाच्या साधारण 5व्या-6व्या वर्षी आचार्यांचं उपनयन झालं. आणि उपनयन झाल्यानंतर त्यांना वेद दीक्षा दिली गेली. अशा प्रकारे आचार्यांना वेद दीक्षा प्राप्त झाल्यानंतर आचार्य अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये, मग 5व्या वर्षी तर उपनयन झालं असेल तर 8व्या वर्षापर्यंत आचार्यांनी सर्व वेदांचं अध्ययन सांगोपांग करून टाकलं. आणि 8 वर्षे चतुर्वेदी, वयाच्या 8व्या वर्षीच आचार्य 4ही वेद कंठस्थ करून संहिता, ब्राह्मण, आरण्य, शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष, व्याकरण आदी सर्व वेदांग पारंगत वयाच्या 8व्या वर्षी वेदांग पारंगत आचार्य वयाच्या 8व्या वर्षीच झाले. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आचार्यांचे असणारे दिनचर्या, त्या ठिकाणी दररोज भिक्षाचर्य करायचं आणि वेदाध्ययन आणि वेदाचं अध्यापन वयाच्या 8व्या वर्षी आचार्यांनी आरंभ केला. आणि आपल्या जीवनामध्ये आचार्यांनी असणारा पहिला दैवी शक्तीचा असणारा चमत्कार, शंकर साक्षात या न्यायानं आपल्या जीवनामध्ये मी दैवी शक्तीचा असणारा जो साक्षात्कार आहे वयाच्या 8व्या वर्षीच आचार्यांनी सर्वांना दाखवून दिला. की असेच भिक्षा मागत असताना स्वग्रामामध्ये फिरत असताना एका वृद्ध महिलेच्या घरी आचार्य आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आता भिक्षा मागण्यासाठी म्हणून या ठिकाणी बटू माझ्या दारात आलेला आहे, परंतु माझ्याकडे द्यायला काहीच नाही, ही भावना त्या वृद्ध महिलेच्या मनामध्ये होऊन तिला अत्यंत दुःख होतं. परंतु काही या बटूला मी कसं रिक्त हस्त या ठिकाणी पाठवून देऊ पुन्हा, ही भावना तिच्या मनामध्ये होते. आणि मग ती घरामध्ये इकडे तिकडे चाकून त्या ठिकाणी एक तिला आवळा सापडतो. तो आवळा ती वृद्ध महिला घेते आणि तो आवळा काय करते, येऊन आचार्यांच्या भिक्षापात्रामध्ये तिथे टाकते. आणि अशा प्रकारे आचार्यांच्या भिक्षापात्रामध्ये तो आवळा टाकलेला पाहिल्यानंतर आचार्यांना सुद्धा तिची असणारी जी दरिद्रता आहे ही पाहिल्यावर अत्यंत मन व्याकुळ होतं. आणि तिच्यावर लक्ष्मीची कृपा असावी म्हणून आचार्य त्या ठिकाणी सर्वप्रथम कनकधारा स्तोत्र, आचार्यांच्या जीवनामध्ये सर्वप्रथम केलेली रचना, वयाच्या 8व्या वर्षी आचार्य कनकधारा स्तोत्र, की जे आता आपण पाठ करतो, ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा असं आम्हाला वाटतं, त्यांनी आपापल्या घरामध्ये कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा. आणि असं कनकधारा स्तोत्र आचार्य त्या ठिकाणी पठन करतात. आणि त्या कनकधारा स्तोत्राने लक्ष्मी प्रसन्न होऊन
त्या ठिकाणी संपूर्ण असणाऱ्या आवळ्याची असणारी सुवर्ण त्या ठिकाणी सर्वत्र तिच्या परिसरामध्ये पडते. अशा प्रकारे आचार्य दुसऱ्यावर करुणा करण्याकरिता म्हणून झालेला आपला जन्म त्या ठिकाणी यथार्थ स्वरूपाने दाखवण्याचा प्रयत्न करतात. हा झाला पहिला चमत्कार आचार्यांच्या जीवनामधला. अशा प्रकारे जीवन यापन करत असताना त्याच कालावधीमध्ये स्वतःच्याच ग्रामी आपल्या आईचा असणारा दुसरा आचार्यांचा जीवनामधला असणारा चमत्कार, लहानपणीचाच वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे पूर्णा नदी जी त्यांच्या घरापासून बरेच लांब अंतर असताना त्यांच्या आईचा नित्यक्रम असायचा की सकाळी त्या ठिकाणी नदीवर जाऊन स्नान करणे आणि तिथून ते जल घेऊन येणे आणि ते जल त्या ठिकाणी असणारा त्यांचं असणारं कुलदैवत, आचार्यांचं कुलदैवत हे भगवान श्रीकृष्ण होते. आपण जरी किती म्हटलो आचार्यांनी शैव मताचा प्रचार केला, हे केलं ते केलं, ते त्यांचं असणारं जे कुलदैवत आहे हे कुलदैवत म्हणजे भगवान श्रीकृष्ण होते. आणि ते असणारं नदीचं जल म्हणजे आज सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जर गेला तर त्या ठिकाणी कालडीला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी आचार्यांच्या घराच्या जवळ हे श्रीकृष्ण मंदिर आज सुद्धा आहे. त्या ठिकाणी आचार्य ती असणारी आचार्यांची वृद्ध माता ते नदीचं जल त्या श्रीकृष्णाला अभिषेकासाठी घेऊन यायची. परंतु अंतर जास्त असल्यामुळे आता जाणं शक्य होत नव्हतं. परंतु असणारा नित्यक्रम त्या अनुषंगाने जाणं क्रमप्राप्त होतं. म्हणून आचार्यान एक दिवस अशीच माता गेल्यानंतर उशीर का होतोय म्हणून आचार्य अन्वेषण करत करत त्या रस्त्याने गेला असताना त्या ठिकाणी तिला चक्कर येऊन त्या ठिकाणी पडलेली आचार्यांनी पाहिली. आचार्यांना पुन्हा अत्यंत दुःख झालं आणि त्या दिवशी आचार्यांनी पूर्णा नदीची प्रार्थना केली की जी घरापासून लांब वाहत होते ती पूर्णा नदीचा संपूर्ण असणारा प्रवाह आचार्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांच्या घराच्या जवळून वाहण्यास आरंभ झाला. अशा प्रकारे असणारा हा दुसरा दैवी चमत्कार आचार्यांच्या जीवनामध्ये गेला. आणि अशा प्रकारे जीवन यापन करत असताना अध्ययन, अध्यापन, भिक्षावृत्ती हे सगळं चालू असताना आचार्यांच्या मनामध्ये संपूर्ण वेदांताचा असणारा विचार, जीवब्रह्मैक्य ज्ञान आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी सर्व कर्म संन्यास हा विचार आचार्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागला. आणि म्हणून आचार्यांनी एका ठिकाणी राहून धर्म उद्धार करण्यापेक्षा संन्यास घेऊन सर्वत्र भ्रमण करून परिव्राजक आचार्यांनी आश्रम धारण करण्यासाठी म्हणून मातेकडे म्हणजे आपल्या आईला मी संन्यास ग्रहण करतो अशी अनुज्ञा मागितली. मातेला अथवा आईला अत्यंत दुःख झालं की एकुलता एक मुलगा आणि तो सुद्धा एवढ्या बालवयातच अशा प्रकारे संन्यासाची आज्ञा मागतोय म्हणून आईने अतिशय त्यासाठी त्यांनी परवानगीच दिली नाही. परंतु मातेच्या परवानगीविना संन्यास ग्रहण करता येणार नाही हे आचार्यांना माहिती होतं. एक दिवस अशाच प्रकारे असणारे संपूर्ण हे दैवी लीलाच जे काय आहे ही सगळी दैवी लीलाच चालली. स्नान करत असताना त्या ठिकाणी एक मगर येऊन त्या ठिकाणी आचार्यांचा पाय धरते आणि आचार्यांना त्या ठिकाणी नदीमध्ये ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आचार्य आरडाओरडा करतात. त्या ठिकाणी अनेक लोक येतात, वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्याचा असणारा मूलभूत हेतू
आचार्यांना काय पाहिजे होता, तर मातेकडून संन्यास घेण्याकरिता म्हणून परवानगी पाहिजे. म्हणून आचार्य आपल्या मातेला, आईला त्या ठिकाणी म्हणतात की आता यथाकथाचित हे मगर आहे, हे काही केलं तरी मला आता या ठिकाणी जिवंत सोडणार नाही. काही झालं तरी ती काय करणार आहे, मला निश्चितपणे या नदीमध्ये उडून घेऊन जाणार. ते माते तू काय कर, माझी जी इच्छा आहे मनामध्ये अंतिम कोणती, तर संन्यास ग्रहण करावा. त्यासाठी तू मला परवानगी दे. मी येथेच काय करेल, मनोमन या ठिकाणीच मी काय करेल, संन्यास घेईल. आणि मग त्यानंतर मगरिणीमध्ये मला घेऊन गेली तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे आचार्यांनी आपल्या मातेला त्या ठिकाणी विनंती केली. आता आईनी संपूर्ण परिस्थिती समोर पाहिली. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही मगर आपल्या पुत्राला त्या ठिकाणी सोडणार नाही. यथाकथनचित आता ती त्याला घेऊनच जाणार. मग असणारी त्याची कशी का असना शेवटची इच्छा जी आहे ही पूर्ण व्हावी या अनुषंगाने आईनी आचार्यांना संन्यास ग्रहण करण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी परवानगी दिली. आईने जशी परवानगी दिली तसं आचार्यांनी काय केलं, मनोन्मन न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैके अमृतत्वमानुषुः मंत्राच्या अनुषंगाने मनोन्मन आचार्यांनी त्या ठिकाणी संन्यास ग्रहण केला. मनोन्मन संन्यास ग्रहण केल्याबरोबर ती मगर आचार्यांचा पाय सोडून पुन्हा नदीमध्ये निघून गेली. आचार्य पुन्हा नदीच्या कडेला तीरावर आले आणि आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि आईला सांगितलं की आता मी या ठिकाणी निवास करू शकणार नाही. कारण का, आता तू मला अनुज्ञा दिली. आणि तू अनुज्ञा दिल्यानंतर काय झालं, तर मी स्वतः संन्यास मनोन्मन धारण केलेला आहे. आणि संन्यासाला आता स्वगृही थांबता येणार नाही. आणि म्हणून आता मी या ग्रहाचा त्याग करून गुरुच्या अन्वेषणार्थ अथवा गुरुसाठी मी या ठिकाणून आता बाहेर पडेल. तर आईला अत्यंत दुःख होतं या ठिकाणी की एकुलता एक मुलगा आणि अशा प्रकारे वयाच्या त्या 8व्या वर्षी घराचा त्याग करून निघून जाणार म्हणजे कुठल्याही आईला मनामध्ये अत्यंत दुःख हे होणारच. यथाकथनचित न हो करता करता त्या ठिकाणी आई जाण्यासाठी परवानगी देते. परंतु आचार्यांना एक वचन घेते आचार्यांचं त्या ठिकाणी की शंकर, आत्ता जरी तुम्हाला गेला सोडून तरी माझं ज्यावेळेस अंतिम समय असेल, कारण मला आता मुलगा कोणीच नाही, तू गेल्यानंतर मी एकटीच राहणार आहे. आणि म्हणून माझ्या अंतिम समयी तुझ्या मांडीवरच माझा जीव सोडावा अशी माझी मनोन्मन इच्छा आहे. तुझं मुख पाहताच माझे प्राण शरीराला त्यागून जावेत ही इच्छा आहे. आणि या इच्छेची तू पूर्तता कर. आणि जरी संन्यास घेतला असाल तरी माझं असणारं शेवटचं अंत्येष्टी जी विधी आहे ही तुझ्याच हाताने व्हावी ही माझी मनोन्मय एक प्रार्थना तुला आहे, असं आई आचार्यांना सांगते. आणि असं सांगितल्यानंतर शंकराचार्य आईला वचन देतात की मी या जगाच्या पाठीवर या विश्वामध्ये कुठे जरी गेलो तरी ज्यावेळेस अंतिम क्षणी तू मला आवाज देशील, तू मला त्यावेळेस माझी आठवण काढशील, त्यावेळेस मी जिथे असेल तिथून या ठिकाणी पुन्हा तुझ्याकरता येईल असं वचन करतात. आणि आचार्य त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या स्वग्रहाचा त्याग करतात. त्याग करून आचार्य पुढे आपल्या गुरुच्या शोधासाठी म्हणून तिथून आचार्य बाहेर पडतात. तिकडून आचार्य निघाल्यानंतर पुढे मध्य प्रदेशमध्ये असणार ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आचार्यांनी ऐकलेलं असे की गौडपादाचार्यांचे असणारे शिष्य गोविंद भगवत पादाचार्य की जे पतंजलीचे असणारे अवतार साक्षात हे ओंकारेश्वर पाशीच नर्मदा
नदीच्या किनाऱ्यावर एका गुहेमध्ये ध्यानस्थ आहे आणि त्यांच्याकडनंच आपण आता संन्यास दीक्षा प्राप्त करून घ्यावी, योगविद्या त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी। या अनुषंगाने आचार्य त्या ठिकाणी नर्मदेच्या किनारी ज्या ठिकाणी गोविंद भगवत्पादाचार्य ज्या गुहेमध्ये ध्यान समाधी अवस्थेमध्ये असतात त्या ठिकाणी आचार्य येऊन पोहोचतात। गोविंद भगवत्पादाचार्यांचे अनेक शिष्य त्या ठिकाणी आपापली नित्यनैमित्तिक कर्म साधना करत त्या ठिकाणी कधी गोविंद भगवत्पादाचार्य आपली समाधी सोडून जागृत अवस्थेमध्ये येतील आणि आम्हाला उपदेश करतील, अशा अनुषंगाने त्या ठिकाणी आपले अनेक संन्यासी महात्मे त्या ठिकाणी राहत असतात, निवास करत असतात। आचार्य त्या ठिकाणी आल्यानंतर आचार्यांना लक्षात येतं की गोविंद भगवत्पादाचार्य या ठिकाणी आता ध्यान अवस्थेमध्ये आहे। मग आचार्यसुद्धा त्या ठिकाणी ते जागृत अवस्थेमध्ये किंवा त्यांची असणारी ध्यान अवस्था संपल्यानंतर ज्यावेळेस बाहेर येतील त्यावेळेस निश्चितपणे आपण त्यांच्याकडनं संन्यास दीक्षा आणि ध्यान योगाची दीक्षा निश्चितपणे घेऊ। म्हणून आचार्य त्या ठिकाणी इतर सर्व संत महात्म्यांबरोबर जीवन आपलं काल व्यतीत करत त्या ठिकाणी समाधीतून बाहेर येण्यासाठी वाट पाहत राहतात। पावसाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस नर्मदा नदी एके दिवशी अतिशय महान वृष्टी त्या ठिकाणी होते आणि महान वृष्टी झाल्यानंतर नर्मदेला फार मोठा पूर येतो त्या ठिकाणी आणि असणारं नर्मदेचं पाणी हळूहळू हळूहळू तीरावरनं बाहेर येत येत ज्या ठिकाणी गोविंद भगवत्पादाचार्य समाधी अवस्थेमध्ये बसलेले असतात त्या ठिकाणी ते नर्मदेचं पाणी येऊन त्या समाधी अवस्थेत ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या गुहेच्या दारापर्यंत नर्मदेचं पाणी येतं। आता गुरु आतमध्ये समाधी अवस्थेमध्ये आता करणार काय? निश्चितपणे पाणी गुहेमध्ये गेल्यानंतर ज्याला समाधी होईल सर्वजण असणारे शिष्य साधू महात्मे काय करायचं फार त्या ठिकाणी विचार करत असताना आचार्य हा सगळा प्रसंग पाहतात आणि आचार्य त्या ठिकाणी आपलं असणारं जे कमंडलू आहे हे कमंडलू काय करतात? घेऊन येतात आणि ते कमंडलू त्या गुहेच्या दारावर ठेवतात। आणि गुहेच्या द्वारावर कमंडलू ठेवल्याबरोबर असणारी नर्मदा एवढा प्रचंड जलप्रवाह की जो आत जाणारा असतो हा संपूर्ण जलप्रवाह त्या कमंडलूमध्ये जाऊन अदृश्य होतो। हा आचार्यांच्या जीवनामध्ये असणारा तिसरा चमत्कार। मग त्यानंतर सर्व साधू आणि असणारे महात्मे त्या ठिकाणी निश्चितपणे म्हणतात की ही व्यक्ती हा बालक कोणी सर्वसाधारण बालक नाही, हा निश्चितपणे काहीतरी दिव्य विभूती आहे या ठिकाणी आलेली। म्हणून सर्वजण आचार्यांना एक विशिष्ट मर्यादा देतात, त्या ठिकाणी विशिष्ट मान त्या ठिकाणी आचार्यांना प्राप्त होतो। त्यानंतर काही कालानंतर गोविंद भगवत्पादाचार्य समाधी अवस्थेमधून खाली येतात। जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी समाधीतून बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी आचार्य त्यांचं दर्शन घेतात आणि त्यांच्याकडे संन्यास दीक्षा त्यांचं शिष्यत्व स्वीकारून संन्यास दीक्षा घेण्यासाठी त्यांना प्रार्थना करतात। गोविंद भगवत्पादाचार्य ध्यानयोगाच्या माध्यमातून ही संपूर्ण लीला ही अगोदरपासूनच जाणवत होते। एवढंच नव्हे तर आचार्यांनाच केवळ दीक्षा आणि आचार्यांनाच असणारे ज्ञानाची परंपरा पुढे देण्याच्या अनुषंगाने हे अनेक वर्ष त्या ठिकाणी समाधिस्थ अवस्थेमध्ये होते आणि अशा प्रकारे आचार्य आल्यानंतर समाधीतून बाहेर येऊन गोविंद भगवत्पादाचार्य जगद्गुरु आद्य शंकराचार्यांना त्या ठिकाणी
संन्यास दीक्षा देतात आणि त्या ठिकाणी आचार्य त्यानंतर राहतात. साधारण 3-3.5-4 वर्षाचा कालावधीमध्ये आचार्य त्या ठिकाणी राहून अनेक योग आणि इतर शिक्षा गोविंद भगवत्पादाचार्यांकडून आचार्य प्राप्त करतात आणि सर्व संकल्प संन्यासी परिव्राजकाचार्य म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण अध्ययन पूर्ण झाल्यानंतर आता त्यांची असणारी जी परीक्षा आहे वास्तविक, ही परीक्षा पण झाली पाहिजे. या अनुषंगाने आचार्य त्या ठिकाणून निघतात आणि गुरु आज्ञा होते की आता इथून मी काशीला जातो. कारण का काशी म्हणजे काय, तर काश्यते प्रकाशते ती काशी, ही सर्व ज्ञानाची असणारी जननी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला साक्षात शिव दर्शन देतील आणि त्यानंतर तुमचं असणारं कार्य जे आहे दिग्विजयाचं, की आज भ्रमिष्ट असणारा धर्म अधर्म सर्वत्र माजलेला आहे, तो संपूर्ण त्याचं शालन करण्याचं काम तुमचा आरंभ होईल. अशी गुरु आज्ञा घेऊन आचार्य त्या ठिकाणून काशी क्षेत्रासाठी म्हणून प्रयाण करतात. अशा प्रकारे आचार्यांचा आयुष्याचा अध्ययनाचा असणारा एक टप्पा त्या ठिकाणी पार होतो आणि आचार्यांची असणारी दिग्विजय यात्रा त्या ठिकाणी आरंभ होते. आणि त्याचं सर्वप्रथम स्थान ज्ञानाची असणारी नगरी ही काशी या ठिकाणी आचार्य जाण्यासाठी आरंभ करतात. अशा प्रकारे असणारं आचार्यांचं पूर्व वृत्तांत या ठिकाणी आपण जाणून घेतला. उत्तरांत त्यांचा आहे की काशीपासून असणारं पुढचं जीवनचरित्र ते आपण पुढच्या पाठामध्ये पाहून घेऊ. कारण चरित्र सर्वांना माहिती पाहिजे. शंकराचार्य आपण फक्त म्हणतो, परंतु वास्तविक त्यांनी काय केलं, त्यांचं चरित्र कसं होतं हे आपल्या सर्वांना लक्षात यावं. कारण हा विषय कोणी सांगत नाही. शंकराचार्य अनेक आचार्यांचे आपण चरित्र सांगतो, परंतु शंकराचार्यांचं चरित्र प्राय आपल्याला फक्त शंकराचार्य हे नाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यांचं असणारं चरित्रापासून आम्ही सगळे अपरिचित आहोत. म्हणून त्यांचं भाष्य आपल्याला शिकायचं. ज्यांचं भाष्य शिकायचं आहे त्यांचं असणारं चरित्रसुद्धा आम्हाला ज्ञात असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी हा चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. राहिलेलं चरित्र जे आहे ते आपण सोमवारच्या पाठामध्ये पाहू. आपला पुढचा पाठ होणार आहे सोमवारी सकाळी 7:30 वाजता, शनिवार आणि रविवार. पाठाला आपल्या सुट्टी राहील, वर्ग होणार नाही शनिवार आणि रविवारी. सोमवारी आपला पाठ नेहमीप्रमाणे 7:30 वाजता आरंभ होईल. ओम तत्सत. तत्पूर्वी